नमस्कार, मी जान्हवी आणि आज आपण पेरूबद्दल बोलणार आहोत. कुठल्याही सीझनमध्ये किंवा ऋतू बदलाच्या काळामध्ये अनेक आजारांपासून आपलं रक्षण करण्यासाठी, बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन्सपासून आपलं रक्षण करण्यासाठी आपल्याला आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणं खूपच गरजेचं आहे आणि हे काम पेरू नक्कीच करतं. पेरू जर योग्य प्रमाणात खाल्लं तर ते एका औषधासारखं काम करतं. पेरू न्यूट्रिएंट्सचं पॉवर हाऊस आहे. यात भरपूर प्रमाणात आयर्न, कॅल्शियम, फोलेट, फायबर, पोटॅशियम, विटॅमिन ए, बी, सी, ई, के, अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज आहेत. त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी फारच उपयुक्त ठरतं. पिकलेल्या पेरूच्या बिया काढलेल्या गरात जर दूध आणि मध घालून हे मिश्रण घेतलं तर शक्ती प्राप्त होते. लहान मुलांना, गरोदर स्त्रियांना किंवा बाळंतिणींना हे जर मिश्रण आपण दिलं तर ते एका टॉनिकचं काम करतं. पेरू बुद्धिवर्धक आहे. जर नियमित पेरू खाल्ले तर आपल्या ब्रेनची कार्यक्षमता वाढते, त्याचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि मेंदूला पोषणसुद्धा मिळतं. मानसिक विकारांवर सुद्धा पेरू खूपच उपयुक्त ठरतं. पेरू खाल्ल्याने स्ट्रेस लेवल कमी होण्यास मदत होते आणि मसल्स आणि नर्व्स रिलॅक्स्ड होतात. पेरूची पानं उकळून त्यात थोडी साखर घालून काढा बनवून प्यायल्याने सर्दी, खोकला, श्वसनमार्गातील आजार, इन्फेक्शन्स बरे होण्यास मदत होते. कुठल्याही मोठ्या ऑपरेशननंतर त्याच्या जखमा भरून काढण्यासाठी आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी पेरूचा समावेश आपण आपल्या आहारात नक्कीच केला पाहिजे. पेरूत भरपूर प्रमाणात विटॅमिन ए असल्यामुळे ते आपल्या डोळ्यासाठी सुद्धा खूपच हितावह आहे. पेरू खाल्ल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते. पिकलेल्या पेरूत लायकोपीनचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते आपल्या त्वचेचं सूर्यकिरणांपासून होणाऱ्या सनबर्नपासून रक्षण करतं. पेरूमध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहेत. यातल्या विटॅमिन ए, सी आणि ईमुळे आपल्या त्वचेचं पोषण होतं आणि सुरकुत्यांपासून आपलं रक्षण होतं. पेरूला आपण एखाद्या फेस पॅक किंवा फेस स्क्रब सारखाही वापर करू शकतो. पेरूत फायबरचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपलं वजन कमी करण्यासाठी सुद्धा पेरूचा वापर आपण करू शकतो. पेरू खाल्ल्याने पोट भरल्यासारखं वाटतं, त्यामुळे आपण अतिरिक्त वरचं जास्त काही खात नाही आणि आपलं वजनसुद्धा कमी होतं. यात फायबर, लायकोपीन आणि अँटीऑक्सिडंटचं प्रमाण जास्त असल्यामुळे डायबिटीज, हृदयविकार आणि कॅन्सरसारख्या मोठ्या आजारांवर सुद्धा पेरू खूपच उपयुक्त ठरतं. पेरू खाल्ल्याने BP आणि कोलेस्ट्रॉल ही नियंत्रणात राहण्यास मदत होते. आजकाल थायरॉईडचा त्रास अनेक लोकांना असतो. त्यांनी पेरूचा समावेश आपल्या आहारात नक्कीच केला पाहिजे. पेरूतल्या कॉपरमुळे थायरॉईडचं कार्य सुरळीत राहतं आणि हॉर्मोन्स बॅलन्स्ड राहण्यात मदत होते आणि त्यामुळे आपली तब्येतसुद्धा चांगली राहते. फक्त एकाच गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, ती म्हणजे पेरू कधी रिकाम्या पोटी खाऊ नये आणि पेरू खाल्ल्यावर पाणीसुद्धा पिऊ नये. पेरूत संत्र्यापेक्षा 4 पट विटॅमिन सी, टोमॅटोपेक्षा दुप्पट लायकोपीन, केळ्या इतकंच पोटॅशियम आणि अननसापेक्षा 4 पट फायबर असल्यामुळे ते एक सुपर फूड असं समजलं जातं. म्हणून पेरूचा समावेश आपल्या आहारात नियमित करा आणि आपली तब्येत उत्तम ठेवा.